हे नाटक आपण करायला पाहिजे आणि हे आपलं पहिलं नाटक असलं पाहिजे. नाटकाची पहिली निर्मिती म्हणून, म्हणजे संस्था म्हणून ही आमची दुसरी निर्मिती असेल, पण पहिलं नाटक आहे आमचं. निर्मिती खूप वर्षांनी पुन्हा एकदा 4 भूमिकांमध्ये दिसते. हा एक आमच्यासाठी फार आकर्षित करणारा मुद्दा होता. म्हणजे नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. नाही म्हणायला खूप विचार करायला लागला हां. होता. योगायोगाने हे नाटक आलं आणि दादांनी म्हणजे प्रसादनी दादांना खूप आधी सांगून ठेवलं होतं की मला नाटक करण्यात इच्छा आहे. नाव काय काही काय नाव काय घे ना, नाव घे ना. वेडाच का प्रेस कॉन्फरन्स आहे नाव काय नाही पुढचा प्रश्न. बरं, मी सुरू करतो. अरे तुला पुढचं सुचेल आपोआप. बर ठीक आहे. बघा, हसवायला येते मराठी रसिकजना. बर हसवायला येते मराठी रसिकजना. प्रसादचं नाव घेते. 5 मार्चला येते लाडकी बहीण योजना. सगळ्यात आधी तुमचं दोघांचं सुद्धा नवराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत असो. आणि काय सांगाल कसे आहात? कारण नाटक येतंय, डेट सुद्धा जवळ आलेली आहे 5 मार्च. तर आपण बटरफ्लाईज म्हणतो चित्रपटाच्या वेळेला किंवा नाटकावरती काम करताना, तसे काही आता होत आहेत का? हो, होत आहेत तर ॲब्सोल्युटली होतात. फक्त निर्माते म्हणून होत आहेत. काम करत नाही होत, त्यामुळे ती भीती नाही. ती पण भीती नाही. प्रसादाला काय सांगाल? पण त्यामुळे जास्त बटरफ्लायज आहेत. म्हणजे कारण निर्मात्याचं टेन्शन वेगळं असतं जास्त. पण मजा येते. कारण पंचशील तर्फे येणारं पहिलं नाटक आहे. त्यामुळे एक धाकधूक आहे थोडीशी. पण टीम उत्तम आहे. प्रथमेश सारखा नव्या दमाचा लेखक आहे. राजेश सारखा मुरलेला दिग्दर्शक आहे. सोबतीला दिलीप जाधवांसारखे भक्कम निर्माते आहेत आमचे. त्यामुळे टीम तर उत्तम आहे. अजित परबचं म्युझिक आहे, क्षितिज पटवर्धन गाणी लिहितोय आणि निर्मिती सावंत. अजून काय पाहिजे? पण नाटकाची निर्मिती करावी असा हा विचार मनामध्ये पंचशीलच्या आणि तुमच्याही डोक्यामध्ये कधीपासून होता आणि का? त्यामागे काही कारण स्पेशल? आणि मला असं वाटतं की नाटकाची निर्मिती करावी किंवा न करावी हा विचार नव्हता. जेव्हा तुम्ही निर्मिती संस्था सुरू करता तेव्हा डेव्हनपासून आमचा विचार हा होता की चांगल्या गोष्टींची निर्मिती करता आली पाहिजे. पहिल्यांदा चित्रपटाचं चांगलं स्क्रिप्ट, चांगली संहिता हातात आली, त्यामुळे सुशीला सुजित सारखा चित्रपट बनवला. तेव्हाही आम्ही नाटक शोधतच होतो. योगायोगाने हे नाटक आलं आणि दादांनी म्हणजे प्रसादनी दादांना खूप आधी सांगून ठेवलं होतं की मला नाटक करण्यात इच्छा आहे. आणि दादांनी सांगितलं की माझ्याकडे एक चांगलं नाटक आलंय, ये. म्हणून आम्ही वाचलं. आम्हाला आवडलं. बरं, प्रथमेश आणि प्रसादही खूप चांगले मित्र आहेत हास्य जत्रेमुळे. त्यामुळे आम्हाला वाटलं आणि मग दादांनी जेव्हा सांगितलं की आपण या सेटअप बरोबर हे करूया, तेव्हा मला असं वाटलं की निर्माते म्हणून ह्याच्यापेक्षा चांगला योग शुभारंभाचा आमच्यासाठी काय होणार संस्था म्हणून. आणि आम्हाला असं वाटलं की वी शुड ग्रॅब इट. त्यामुळे ॲज प्रोड्युसर्स आम्हाला असं वाटलं की हे नाटक आपण करायला पाहिजे आणि हे आपलं पहिलं नाटक असलं पाहिजे. नाटकाची पहिली निर्मिती म्हणून, म्हणजे संस्था म्हणून ही आमची दुसरी निर्मिती असेल, पण पहिलं नाटक आहे आमचं. आणि सो वी वर व्हेरी व्हेरी शुअर इन्स्टंटली की आपण नाटक करायला पाहिजे. सेम सेम सेम. फक्त चित्रपट करायचा असा काही विचार नव्हता. चांगली चांगली प्रोडक्शन्स येत राहिले पाहिजेत कंपनीकडून आणि त्यानिमित्ताने चांगल्या लोकांना संधी मिळायला हवी. हास्य जत्रेमधल्या कलाकारांना वेगवेगळ्या पद्धतीने कुठे ना कुठेतरी संधी देण्याचा मी कायम प्रयत्न करत असतो. माझ्या चित्रपटात समीर चौगुले होता, शिवाली होती. त्याच्यानंतर आता प्रथमेश नाटक लिहितोय आणि ते मला प्रोड्यूस करायला मिळतं, याचा मला आनंद आहे. कारण आमचं एक वेगळं असोसिएशन आहे MHJच्या निमित्ताने. निर्मिती खूप वर्षांनी पुन्हा एकदा 4 भूमिकांमध्ये दिसते. हा एक आमच्यासाठी फार काय म्हणूया आकर्षित करणारा मुद्दा होता. कारण ती फॅन्टॅस्टिक आहे आणि स्टेजवरती ती म्हणजे क्वीन असते. सो तिला बघणं ही इट्स अ ट्रीट. सो निर्मिती नाटकात आहे, प्रथमेश आहे, राजेश देशपांडे आहे, दिलीप जाधव. तर का नाही करायचं? म्हणजे नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. नाही आणि म्हणायला खूप विचार करायला लागला होता. हां. आणि इथून पुढे आम्ही फिल्म्स, नाटकं, वेब सगळ्याच माध्यमांमध्ये काही ना काहीतरी निर्मिती करत राहणार आहोत. प्रत्येक कलाकृतीला कसा पाठिंबा मिळतोय, प्रेम मिळतंय. म्हणजे जेव्हा आपण कलाकार म्हणून काम करतो, तेव्हा इतके आपले एका गोष्टीवरती वादविवाद होत नाही. पण जेव्हा पंचशील म्हणा किंवा एखादं नाटक निर्माता आणि सहनिर्माता म्हणून काम करताना असं कधी झालंय का, की एखादी गोष्ट पटली नाहीये आणि त्यातून काही खटके उडालेत किंवा ते कसं तुम्ही सॉर्टेड करतात किंवा ह्या वाइब्स तुमच्या एकमेकांच्या कशा जुळतात? काय झालं काय, की स्वप्नीलला आणि मला खूप वर्ष एकत्र काम करायचं होतं. म्हणजे मला ॲज अ डिरेक्टर आणि त्याला ॲज अन ॲक्टर म्हणून. म्हणून आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवरती आमच्या मीटिंग चालू होत्या. खूप वर्ष, जवळपास 6-7 वर्ष म्हटलं तरी हरकत नाही. पण असं काही मनासारखं घडत नव्हतं. अं, सुशीला सुजितच्या निमित्ताने जेव्हा चर्चा व्हायला लागल्या आणि त्याला गोष्ट आवडली स्वप्नीलला आणि चित्रपट करायचं असं ठरलं, तर मग तोच असं म्हणाला, कारण तो ॲक्टर म्हणून जेवढा हुशार आहे, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तो फायनान्समध्ये हुशार आहे. त्याचा ब्रेन फारच उत्तम चालतो फायनान्सच्या बाबतीत.
सो तो असं म्हणाला की प्रसाद, आता हा चित्रपट आपण एकत्र करणार आहोत, तर मग आपणच प्रोड्यूस का नाही करायचा? तर मी म्हणलं की मला त्यातलं काही कळत नाही, तू मला सगळं समजावून सांग. तर ह्याचा जसा उत्तम मेंदू आहे सगळ्या व्यवहाराच्या बाबतीत, तसाच माझ्या बायकोचा पण आहे. मग आम्ही एकत्र भेटलो. संजय मेमाणे आमचा मित्र, तो पण होता. तृप्ती आमची पार्टनर. तर आम्ही सगळ्यांनी मिळून डिस्कस केलं की कंपनी काढायची म्हणजे काय करायचं? काय त्यातनं होणार आहे? कशी वाटचाल असेल पुढे? ते स्वप्नीलने आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं. त्याच्या डोक्यात प्लॅन तयार होताच तो. आणि आम्ही कंपनी फॉर्म केली आणि आम्हीच तो प्रोड्यूस केला. अँड नाऊ वी आर हॅपी की त्या निमित्ताने प्रोडक्शन हाऊस सुरू झालं आणि असोसिएशन सुरू झालं, जे एकत्र काम करायचं होतं खूप वर्ष. ते आता ॲक्टर डिरेक्टर म्हणूनही झालं. आता असं प्रोजेक्ट आहे हे नाटक, की ज्याच्यात ना तो ॲक्टिंग करतोय, ना मी ॲक्टिंग करतोय, ना मी डिरेक्ट करतोय, ना तो डिरेक्ट करतोय, काहीच नाही करत आहे. पण आम्ही फक्त प्रोड्यूस करतोय. सो दिस इज द असोसिएशन व्हॉट वी वॉन्टेड. कारण आम्ही मित्र आहोत खूप जुने आणि एक काय होतं जेव्हा तुम्ही पार्टनर्स म्हणून एकत्र येता ना, तेव्हा तुमचे फक्त स्वभाव जुळून उपयोगाचे नाही. तुमचे वर्क एथिक्स, तुमचे बिझनेस एथिक्स, माणूस म्हणून तुमचं योग्य आणि अयोग्याच्या कल्पना पण जुळल्या पाहिजेत. आणि त्या प्रसादच्या, मंजूच्या काय आहेत हे मला माहिती होतं, त्यांनाही माझ्या माहिती होतं. त्यामुळे ते खूप सोपं गेलं आम्हाला खरं तर. आणि आता बघ ना, म्हणजे अ, आता ही आमची दुसरी कलाकृती. अजून 2 गोष्टींवर ऑलरेडी काम सुरू आहे. त्याची अनाउन्समेंट इथे नको करायला म्हणून करत नाही आहोत. पण ते लवकरच कळेल आपल्याला. आणि मजा करतोय आम्ही, एन्जॉय करतोय आणि कदाचित ॲक्टर, डिरेक्टर म्हणून किंवा को ॲक्टर्स म्हणून आम्ही वर्षाला एखादा प्रोजेक्ट करू शकलो असतो. पण निर्माते म्हणून आम्ही कदाचित वर्षाला 3 प्रोजेक्ट करू. कारण जसं तो म्हणला, की गरज नाही की त्यांनी डिरेक्टच करायला पाहिजे, मी कामच करायला पाहिजे. विल प्रोड्यूस. तर त्याच्यात जास्त उलटं असोसिएट होण्याची, त्यामुळे मी असं गमतीत असं म्हणेन, तू समझे सब की हमने हमारी दोस्ती को रिश्तेदारी में बदल दिया. खूप छान, खूप छान. एक रॅपिड फायर घेते अरे छोटासा. बापरे! बरं. येस. एका शब्दात मराठी मनोरंजन सृष्टी तुमच्यासाठी काय? एक शब्द. अ, फक्त मनोरंजन करत नाही ती. त्याला एका एक शब्दात. एका शब्दात आहे का? येस. अरे एका बाबा! शब्दात. एका शब्दात मराठी मनोरंजन म्हणजे माझं माहेर. माझा जीव. पंचशील तुमच्यासाठी एका शब्दात काय? आव्हान. रिटायरमेंट प्लॅन. स्क्रिप्ट निवडताना पहिली गोष्ट कोणती बघता? ॲज अ ॲक्टर म्हणून किंवा ॲज अ प्रोड्युसर म्हणून कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही निवडता, तेव्हा कोणती गोष्ट असते ती डोक्यात असते? पहिली गोष्ट, हां, पहिली. की ही गोष्ट त्या लेखकाला का सांगावीशी वाटते? व्हाय डज ही वॉन्ट टू टेल द स्टोरी? समाधान. खूप छान. पुढचा प्रश्न तोच आहे की स्टारडम की समाधान? दोघांपैकी निवडायचं असेल तर काय? समाधान. स्टारडम. म्हणून आम्ही एकत्र. वी स्टारडम आणि वी समाधान वी एकत्र ब्रिंग आले. बोथ द थिंग्स टू द टेबल. खूप छान. करिअर मधला टर्निंग पॉइंट कोणता वाटतो तुम्हाला? माझ्यासाठी मला असं वाटतं श्रीकृष्णाची भूमिका. माझे चढउतार खूप आहेत. पण सगळ्यात पहिला टर्निंग पॉइंट मला असं वाटतं, मी सारेगमप जिंकलो होतो तो होता. टेलिव्हिजनचा म्हणशील तर अवघाची संसार, नाटकाचा म्हणशील तर बेचकी आणि वाडा चिरेबंदी, आणि चित्रपटाचा अर्थातच धर्मवीर. दादा आणि स्वप्नील सर जर का एकमेकांची भूमिका कोणती तुम्हाला एकमेकांना करावीशी वाटली तर ती कोणती असेल? म्हणजे प्रसाद दादांची एखादी भूमिका जी आवडेल करायला आणि दादा तुम्हाला? मला प्रसादची सगळीच कामं खूप आवडतात. मी त्यालाही सांगितलं, मी टेलिव्हिजनवरही बोललोय, की माझा अत्यंत लाडका नट आहे. पण प्रसादनी वाडामध्ये जे काम केलंय, ते बघण्यासारखं आहे. ते दृष्ट लागण्यासारखं काम आहे. काय आउटस्टँडिंग काम करतो प्रसाद वाडामध्ये. मला फार हेवा वाटला होता त्याचं नाटक बघितल्यावर, की कशाला असं काम करता आलं पाहिजे. मला त्याची भूमिका म्हणण्यापेक्षा त्याचा जो स्क्रीनवरचा रोमॅन्स आहे तो कधी जर मला जमला तर मला आवडेल फार. सोशल मीडिया सध्या प्रेशर सुद्धा आहे आणि ब्लेसिंग सुद्धा आहे. तुमच्यासाठी काय वाटतं तुम्हाला? सोशल मीडिया ब्लेसिंग की प्रेशर? मग मला असं वाटतं, की सोशल मीडियाचं ब्लेसिंग. तुम्ही ते तेवढंच म्हणून वापरता आलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर घेण्याची जागाच नाही सोशल मीडियाची. 100% ब्लेसिंग आहे. कारण अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या नावावर जे 2 विश्वविक्रम जमा झाले ते सोशल मीडियामुळे 2 दिवसात जगभरात पोचले. तर हे ब्लेसिंग नाही तर अजून काय असू शकतं. खूप छान. दादा रंगभूमीवरती रंगमंचावर उभे आहोत आपण. एखादी आठवण आठवते का तुमच्या त्या काळातली, जी पहिल्यांदा रंगभूमीशी तुमचा संबंध आला किंवा फर्स्ट स्टेज जेव्हा आपण चढलो किंवा बॅक स्टेजची एखादी गंमत काही? आमची आठवण सांगण्यापेक्षा आम्ही लाडकी बद्दलची आठवण सांगतो, की हे नाटक जेव्हा आम्ही नाटक करूया, नाटक करूया, नाटक करूया असं करतो आणि आज जेव्हा आम्ही पहिल्यांदा सेट वगैरे लागून याची तालीम पाहिली, तेव्हा आम्हाला असं वाटलं, की हां,
करेक्ट डिसिजन. दिस इज वॉट नाटक वी वॉन्टेड. हेच बघायचं होतं आणि हे झालं. त्यामुळे आमच्यासाठी ती आठवण आत्ताची इमिजिएट असं मला वाटतं. आम्ही आजचा जो दोघांच्या दिवस yes, आहे, आजचा जो तू दिवस तो इंटरव्ह्यू खूप घेतेस, महत्त्वाचा आहे. ती आमच्या लक्षात राहील आठवण. कारण आज ते खरं त्याला एक एक मूर्त पहिल्यांदा स्वरूप हा आलं. मूर्त स्वरूप आला आणि पहिल्यांदा आम्ही ते नाटक जसं दिसेल तसं मगाशी पाहिलंय. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हा निर्माते म्हणून खूप समाधान लाभलं की हा भारी. त्यामुळे आजचा दिवस ही आठवण फार महत्त्वाची आहे आमच्यासाठी. 5 मार्चला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. लाडकी विहीण योजना. प्रथमेश शिवलकरांनी लिहिलेलं नाटक आहे. राजेश देशपांडे डिरेक्ट करतोय. आम्ही दोघं आणि दिलीप जाधव अष्टविनायक आमची निर्मिती आहे आणि अर्थातच महाराष्ट्राची लाडकी लेडी सुपरस्टार निर्मिती सावंत प्रमुख भूमिकेत आहे. तर रसिकांना हे नाटक 100% आवडेल अशी मला खात्री वाटते. तर जसं आमच्या सगळ्या कलाकृतींना प्रेम दिलं तसं या नाटकालाही द्या. ताई सगळ्यात आधी नवराष्ट्रामध्ये तुझं खूप खूप स्वागत असो. Thank you. आणि काय सांगशील किती एक्साइटेड आहे आणि 5 मार्च पासून हे नाटक येतंय, तर आपण म्हणायचो पोटात गोळा येतो आणि बटरफ्लाईज येतात, तसं होतंय का? आणि त्याबरोबर छातीत धडधड. खूपच काय म्हणूया टेन्शन आहे, आनंदही आहे, मज्जा पण आहे. पण परत एकदा नवीन काहीतरी घेऊन येतोय प्रेक्षकांसमोर, त्यामुळे त्याचं एक दडपण आहे. आता कसं होतंय, काय होतंय, आवडतंय ना? सो येस, अशा सगळ्या संमिश्र भावना आहेत. आमची पंचशील नावाची कंपनी आहे, ज्यातनं आम्ही सुशिला सुजित नावाची फिल्म आत्ता केली. त्यामुळे आम्ही फिल्म्स करतच होतो. म्हणजे आता 2 फिल्म्स आमचं आत्ता स्क्रिप्टिंग लेव्हलला काम चालू आहे. त्याचंही लवकर आम्ही काही काही सांगूच. पण त्या दरम्यान अचानक आम्ही दिलीपदादांना भेटलो आणि बोलता बोलता असं लक्षात आलं की एक छान नाटक आहे त्यांच्याकडे. तर म्हणलं आम्ही करू का प्रोड्यूस? तर ते म्हणले हो करा. सो ते इतकं प्रसाद आणि म्हणजे दिलीप जाधव दादा कित्येक वर्ष जुने ओळखीचे आहेत. प्रसाद मुंबईत आल्यापासून इनफॅक्ट. त्यामुळे ते खूप छान, ते जवळ मुलासारखंच मानतात त्याला. तर ते बोलता बोलता सहज ठरलं आणि झालंच. म्हणजे अशी ती निर्मिती अचानक झाली. प्रसाद दादा मगाशी बोलताना म्हणाला, की त्याने तुझं कौतुक सुद्धा केलं, की तुझं हो का? खरंच मी नाही हो. ऐकलं. येस, म्हणून मी सांगते तुला, की त्याने कौतुक केलं आणि दादा म्हणाला, की त्याला पूर्ण विश्वास आहे तुझ्या ब्रेनवरती. कारण तुझं ज्या पद्धतीने तू मॅनेजमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी करते, तसंच स्वप्नील सर. आणि त्यामध्ये कौतुक होतं, की हे सगळं काही त्यांना हे जमत नाही, पण हे तुला कळतं आणि जमतं त्या पद्धतीने. तर काय सांगशील याबद्दल? कसं वाटतंय दादाला आता अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे? बरं झालं मी नाही ऐकलं. आपल्या माघारी आपला नवरा कौतुक करत असेल तर भारी वाटतं. तर छानच आहे. फार काय म्हणू, ऐकायला हे छानच आहे. पण तो खूप हंबलून हे सांगतोय. मला काहीच अनुभव नाहीये ना या क्षेत्राचा. त्यामुळे मला जो काही अनुभव तो म्हणतोय, तो खरं तर त्याच्याचमुळे आहे. त्याच्याबरोबर राहून शिकून आणि आता ऑफकोर्स कंपनीमुळे स्वप्नील बरोबर राहून. सो असं नाहीये की प्रसादचं काही नाहीये त्यात. आणि बायकोच्या प्रेमाने नाही बोलत आहे मी. कामामधनंच बोलते, म्हणजे कामाच्या संदर्भातच बोलते. ऑफकोर्स प्रसाद आणि स्वप्नीलचीच मदत आहे यामध्ये मला. ह्या नाटकादरम्यानचा अनुभव कसा होता आणि काही वेगळ्या गोष्टी तू काय शिकतेस? टोटल कंप्लीट वेगळंच क्षेत्र आहे. फिल्म निर्मिती करतानाचे येणारे प्रॉब्लेम्स, येणारे इश्यूज आणि नाटक निर्माण करताना त्याचे येणारे प्रॉब्लेम्स आणि इश्यूज. म्हणजे फक्त सेटवरच्या जेवणाचा मेन्यूपासून नाश्त्याच्या मेन्यूपासून पण फरक पडतो दोन्ही ठिकाणी. कारण टोटल वेगळंच गणित आहे. कॅनव्हासच वेगळा आहे, बजेटच वेगळं आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी, तो जेवणाच्या इथे पण व्यवस्थित जेवण येतंय ना आणि ते आवडतंय ना, हे माझं फिल्मच्या सेटवर पण हा माझा आग्रह होता की युनिट खुश आहे ना जेवून. पोटासाठी करतो ना काम आपण, तर ते चांगलं असलं पाहिजे. आपलं काम, आपला पिक्चर कदाचित करताना त्यांना बाहेर पडताना हा अनुभव मिळाला पाहिजे की पैसे वेळेवर मिळालेत आणि जेवण छान मिळालंय. सो तेच मी डोक्यात ठेवून इथे होते की आर्टिस्ट खुश असले पाहिजेत. ते परफॉर्म करणार आहेत. फायनली त्यांचे चेहरे दिसणार आहेत. तर ते प्रोडक्शनकडनं खुश असले पाहिजे. इथे प्रोड्युसर, निर्माते सुद्धा आर्टिस्ट आहे आणि काम करणारे सुद्धा आर्टिस्ट आहे. सो जेव्हा ही अशी आर्टिस्टची टीम असते, पण ते आर्टिस्ट फक्त कलाकार म्हणून जेव्हा काम करत असतात, तेव्हा ती जबाबदारी दुसऱ्या कोणावर असते. आज तुम्ही आर्टिस्ट सुद्धा आहात आणि तुम्ही प्रोड्युसर, निर्माते सुद्धा आहात. तर जेव्हा असं काम करताना, की निर्मिती सावंतताई आहे आणि त्यावेळेला असे काही बिहाइंड द सीन्स कसं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता? म्हणजे कामं वाटून घेता प्रसाद दादा, तुम्ही, स्वप्नील सर किंवा तिघांमध्ये कधी काही असे खटके वगैरे उडतात का? की अरे नाही, नाही, हे असं नाही, असं व्हायला पाहिजे होतं. नाही, ॲक्चुअली आमच्या कंपनीमध्ये आम्ही 5 पार्टनर आहोत. मी आणि प्रसाद एकच युनिट पकडते मी. स्वप्नील, तृप्ती पाटील म्हणून आहे आणि आपले मराठीतले खूप मोठे कॅमेरामन संजय मेमाणे म्हणून सर. तर आम्ही 5ही जणांनी ना आपल्या आपल्या ड्युटीज वाटून घेतल्या आहेत. आपली आपली डिपार्टमेंट्स वाटून घेतली आहेत आणि कुणीच कुणाच्या डिपार्टमेंटमध्ये इंटरफेअर करत नाही. अर्थात डिस्कशनला बसतो, चर्चा होते, सजेशन्स येतात.
पण अल्टिमेटली एकाला जे डिपार्टमेंट दिलंय तो जर म्हणतोय की मला असं वाटतंय आपण असं जाऊया, तर मी त्याला फॉलो करतो. आणि टचवूड अजूनपर्यंत तरी काही वाद नाहीये. म्हणजे माझ्या आणि प्रसादमध्ये खूपच होत असतात, पण ते ते घरी येतात आणि मिटतात. म्हणजे नवरा बायको म्हणून डिस्कशन होताना काही वाद झाले तर. पण काय म्हणजे तात्विक दृष्ट्या मला नाही वाटत काही आत्तापर्यंत तरी असे काही वाद झाले. तो सॉर्टेड होता मी आत्ता तरी आपापल्या ड्युटीजमध्ये. मी प्रसाद एक इन्स्टिट्यूट चालवत होता आणि त्याचे मी स्टुडंट होते. सो प्रसाद डिरेक्ट करत असलेल्या अनेक एकांकिकांमधनं मी कामं केली आहेत. सो मला स्टेजवर काम करण्याची एनर्जी आणि त्या वाईबच खूप आवडतात. हां, आता याच्यानंतर तुला असं वाटेल की मी का करत नाही? तर नाही, मला ॲक्टिंग नक्की नाही करायची आहे. जे मी करते ते करूनही मला मजा येते, मला मस्त वाटतंय. सो मला नाटक, काही फिल्म असेल, नाटक असेल, मे बी पुढची काही वेब सीरीज असेल आमची, पण ते सगळंच करताना या फील्डची मला आवड आहे. माझ्यावर ते कुणीच काहीतरी प्रसाद या फील्डमध्ये आहे म्हणून मग माझी बायको हे सगळं सांभाळेल, असं ते माझ्या वाट्याला नाही आलंय. मला मुळात त्याची आवड आहे. मला माझा त्याच्याशी थोडासा कनेक्ट आहे. मी खूप पहिल्यांदा खूप वर्ष एकांकिका वगैरे करत होते, त्यामुळे थोडा कनेक्ट आहे. सो मला ही मजा येते हे सगळं करताना. नाही जाणवलं. म्हणजे अभिनयापेक्षा हे अभिनयापेक्षा एक मला प्रोड्युसर म्हणून काम करणं. मला असं वाटतं अख्ख्या जगातल्या सगळ्या बायका उत्तम प्रोड्युसर्स होऊ शकतात. कारण त्या घर मॅनेज करतात. मला नाही वाटत त्यांना काही अवघड जाईल आहे. त्यामुळे मी काही जगावेगळं करत नाहीये. मी डाळ, तांदूळ, तेल, मीठ, मोहरीचे जे भाव लिहून मॅनेज करत होते, ते मला आता काय जेवण वेळेवर आलं का? ट्रान्सपोर्टेशन बरोबर झालंय का? ह्याचं पेमेंट वेळेवर गेलंय ना? थिएटरचं भाडं भरलंय ना? वगैरे हे करायचं आहे. सो फ्रँकली स्पीकिंग टास्क आहेच आहे. काहीही मॅनेज करताना काही चुकायला नको म्हणून. पण कनेक्ट काय म्हणूया असं नाही झालं मला. म्हणजे अभिनय मला एनिवेच करायचा नव्हता. माझा हा ठरवून डिसिजन होता. पण मला हे आवडणार होतं. मी हे करू शकणार होते. याचं मला हळू-हळू, मी म्हणलं तसं प्रसाद म्हणतोय पुष्कळ, पण हे हळू मला प्रसादनेच कुठे-कुठे शिकवत ऑब्झर्व्ह मी त्याला करतच हे करत गेले. करत आली आहे इनफॅक्ट. नाटकावरती येऊया. काय सांगशील ह्या नाटकासाठी प्रेक्षकांना, की नाटक बघायला या? काय ऑफकोर्स वेगळं या. त्यांना बघायला मिळणार आहे? ऑफकोर्स या. खूप धमाल नाटक आहे. मी 100% तुम्हाला सांगू शकते तुमचं मनोरंजन होणार आहे. कारण आपल्याकडे आपल्या नाटकामध्ये आपली महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन आणि लेडी सुपरस्टार निर्मिती सावंत आहे. धिंगाणा घालतीये ती नाटकात. ती खूप वर्षांनी स्टेजवर 4 भूमिकेमध्ये दिसणार आहे आपल्याला. तिच्याबरोबरचे बाकीच्या आर्टिस्टचीही फळी मस्त आहे. आणि एक छान टीम आहे, एक छान सब्जेक्ट आहे. त्यातनं धमाल येणार आहे. त्यातनं तुम्ही कधीतरी थोडेसे इमोशनल होणार आहात. एका स्त्रीशी कनेक्ट होणार आहात, स्त्रीच्या भावनेशी कनेक्ट होणार आहात. सो डेफिनेटली नाटक नक्की बघायला या. प्रत्येकाने नाटक बघा आणि आम्हाला कळवत राहा वेळच्या वेळी. थँक्यू.